मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत मोहिते साहेबांच्या ऊस पिकामध्ये आज आपण दुसऱ्यांदा येतोय। पहिली तारीख 3 जुलै 2025 आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल। त्या व्हिडिओमध्ये ह्याच ऊसाचा ह्याच गड्ड्यावर समोर हळदीचं रोप होतं, किती लहान आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। इथं आपण कांड्या मोजलेल्या 6 कांड्या होत्या। मोहिते साहेब आता आणि एकदा मोजूया किती आहेत बघूया, नाहीतर पाटील साहेब तुम्ही मोजा। ह्या कांड्या ह्याच ऊसाच्या आपण मोजलेल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15वी कांडी चालू आहे। 15 चालू आहे। हे खालचा एक ऊस मी मोजतो, जरा व्हिडिओमध्ये माझं बोट कांडीला दिसायला पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 कांडी चालू आहे। 6 होत्या, ह्याला किती पेर आहेत? 15 ह्याला किती आहेत? 16 17 सुरुवातीला 6 होते, वाढले किती? 9 ते 10 9 10 पेरे वाढले। साहेब आजची तारीख लक्षात आहे कोणाच्या? 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर 2025। 2 महिने झाले बरोबर 2 महिने। 2 महिन्यापूर्वी 6 कांड्या होत्या, आज 16 आहेत, म्हणजे महिन्याला 5 पेरे वाढलेत। ही अशक्य गोष्ट आहे, मोहिते साहेबांनी आपल्या मिशन अंतर्गत साध्य करून दाखवलेली आहे। आपल्याला आतला ऊस जर आपण गेलो आणि व्हिडिओ केलं तर ह्याच्यापेक्षा 4 ते 5 पेरे जास्त बघायला मिळतील। तर आपलं मिशन हे खरं मिशन आहे। ज्या गड्ड्याला मोजलेलं त्याच गड्ड्याला आपण परत दुसऱ्यांदा मोजतोय। धन्यवाद। किती ट्रीटमेंट केली? एकच ट्रीटमेंट एकदा गाळवणी घातले आपले एकदा तीन दिले, पण मी एकच घातले मोटर बिघडल्यामुळे। एका आळवणी एवढा आहे, अजून सगळे झाले असते तर अजून ह्याचा दुप्पट झाला असता। सुरुवातीचा व्हिडिओ बघितला तर ही डोक्याबरोबर दुप्पा आला, बरं दुप्पट झालाय मग पाहिल्या सकट डोक्याबरोबर होतं, म्हणजे कांड्या त्याच्या किती खाली असतील आणि डबल वाढली। जरा एक काम करूया, तर आत याच बघूया आता जरा काय आहे तर परिस्थिती ती तर बघूया जरा। हात वाढला तिकडे पलीकडे आहे हाय पलीकडे लावलेला आहे। या पलीकडे बी आपण केला होता व्हिडिओ। आता हे ऊसाची जाडी, ऊसाची लांबी आणि ऊसाची ग्रोथ लय वाढली। काय काय बदल ह्यात बघावा, काय काय मोजावं कांड्यात, ते काय सगळंच कमी आता। आणि हा खोडवा आहे, लागण नाही आणि लागण नाही, खोडवा आहे। तुम्हाला महिन्याला मी 9 ते 10 किलो NPK सोडायला सांगितलं, युरिया DAP पोटॅश मिक्स, बरोबर? एकदा सोडले त्याच्यानंतर 3 काय नाही सोडले। जर सोडलं असतं तर काय झालं असतं? अजून दप्पल तिप्पट झाली असती कांडी आणि जाड्याने वाढली। होय। आता आपल्याकडे 2 महिने राहिल्यात, किरकोळ 5-7 किलो NPK सोडायला लागतंय। शेड्यूल देतो, तेवढं करून घ्या साहेब। एक कांडी जवळजवळ 50 ग्रॅमची धरली, 40,000 ऊस असतात। जवळजवळ एक ऊस तुमचा जेवढा निघणार आहे त्याच्यापेक्षा अर्धा किलो जास्त निघते, म्हणजे 20 टन ऊस आपल्या खोडव्याला लागण्यापेक्षा जास्त निघते। साधा किरकोळ अभ्यास आहे त्यात। तुम्ही समाधानी आहे साहेब? हो, पूर्ण समाधान। मग काय टेन्शन नाही। एकदा परत तुमचा एक सल्ला शेतकरी बांधवासाठी। सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे की खतीब साहेबांची ट्रीटमेंट अवश्य घ्यावी, त्याचा रिझल्ट 1 नंबर आहे। ओके, धन्यवाद।